नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. महाराष्ट्रात जे सध्या चाललं आहे त्याच्यावरनं कुछ भी हो सकता है असं म्हणावंसं वाटतं. म्हणजे बघा, 2014च्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथराव खडसे असतील, विनोद तावडे असतील, नरेंद्र मोदी असतील, अमित शहा असतील, यांचे जे दौरे झाले, निवडणुकांच्या वेळी प्रचार दौरे असतील किंवा बाकीच्या ज्या सभा असतील, पत्रकार परिषदा असतील, त्या सगळ्यामध्ये त्यांचं टार्गेट होतं हे अजितदादा पवार आणि सुनील तटकरे या दोघांनी जलसिंचन घोटाळा केला आहे आणि तो 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे असा त्यांचा स्पष्ट आरोप होता. भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक प्रवक्ता चर्चेचा विषय कुठलाही असला तरी या मुद्द्यावरती मात्र त्याचा चिकटून असायचा आणि हा मुद्दा तो काढून त्याच्यावरती अजितदादांना आणि शरद पवारांना दोघांना टार्गेट केलेलं असायचं. अर्थात सिंचन घोटाळ्याशी शरद पवारांचा थेट काही संबंध नव्हता, पण त्यांच्या पक्षाच्या लोकांनी तो घोटाळा केला असल्याचा आरोप होता. त्यामुळे पवारांवरती सुद्धा जबाबदारी त्याची येते असं भारतीय जनता पक्ष मानत होतं. त्यानंतर त्यांनी बैलगाडीवर पुरावे हे घेऊन माधव चितळे समितीला संपूर्ण पुरावे सादर करण्यात आले आणि त्यानंतर कोर्टामध्ये प्रकरण गेलं जेव्हा देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर आले. तेव्हा सत्तेवर आल्यानंतर किंवा कदाचित त्याच्या आधीच विनोद तावडे यांनी सांगितलं होतं की आम्ही ताबडतोब अजित पवारांना तुरुंगात टाकू. तसं काही झालं नाही. अजितदादांना चौकशीसाठी बोलवलं, सुनील तटकरांना बोलवलं. त्याला खूप अवधी निघून गेल्यानंतर या गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर एकदा चौकशीला बोलवल्यानंतर प्रकरण थंड झालं. पुन्हा टीका सुरू झाली मीडियामधनं की हे प्रकरण दाबलं जात आहे का. याचं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेसने 2014मध्ये भाजपचं सरकार वाचवलं होतं, म्हणजे त्यांना पाठिंबा दिला होता आणि हा पाठिंबा काढून मागे घेतोय आम्ही अशी अधिकृत घोषणा त्यांनी पुढे कधीच केली नाही. हे पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा याच्याकडे लक्ष वेधलेलं होतं. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतरच्या काळामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. पुन्हा अजितदादांना किंवा तटकऱ्यांना बोलावण्याची नाटकं झाली आणि प्रत्यक्षात काहीच झालं नाही. ज्यावेळी फडणवीसांच्या जिल्हा परिषदेच्या असतील किंवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतील, पोटनिवडणुका असतील, त्या निवडणुकांच्या वेळी देवेंद्र फडणवीसांच्या ज्या मुलाखती झाल्या होत्या त्या प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलं होतं की ॲक्शन घेतली जात आहे, आम्ही कुठलाही हस्तक्षेप केलेला नाही, खुली चौकशी सुरू आहे आणि त्यामुळे ही प्रकरण दाबण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यानंतर त्यांनी सांगितलं की बघा, लवकरच कारवाई होईल आणि तुम्हाला कडक कारवाई केल्याचं लक्षात येईल. थोडक्यामध्ये अजितदादा पवार असतील किंवा सुनील तटकरे तुरुंगात असलेले बघायला मिळेल. पण तसं काहीच झालं नाही. या उलट आपण बघितलं की काहीच दिवसांपूर्वी त्याच अजितदादा पवार यांना बरोबर घेऊन राज्यपालांच्याकडे फडणवीसजी गेले आणि रात्रीच्या अंधारामध्ये शपथविधी कार्यक्रम उरकला गेला. हा शपथविधी कार्यक्रम उरकला गेल्यानंतर लगेचच आपल्याला दुसरी बातमी येऊन धडकली की अजितदादांवरची 9 प्रकरणं चौकशीची आहेत ती रद्द करण्यात आली आहेत, फायली बंद करण्यात आल्या आहेत. ही बातमी प्रसिद्ध होताच मग सांगण्यात आलं की याचा खरोखरीच अजितदादांशी काहीच संबंध नव्हता, त्यामुळे ती फायली बंद करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे काही रामायण महाभारत घडलं त्यामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार स्थानापन्न झालं. ते स्थानापन्न झाल्यानंतर लगेच बातमी आली की अजितदादांना क्लीन चिट देण्यात येत आहेत, त्यांच्या चौकशीची अनेक प्रकरणे आहेत त्या फायली बंद करण्यात येत आहेत. मग त्यामध्ये अधिक खोलात गेलं असता लक्षात आलं की 2018 साली म्हणजे 1 वर्षापूर्वी ज्या ACBने अजितदादांनीचा याच्यामध्ये हात आहे असा आरोप केला होता, गुन्हा दाखल झालेला होता, त्यासंबंधी बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, त्याच ACBने आता म्हटलेलं आहे की यासंबंधी कुठलाही पुरावा दिसत नसल्यामुळे आता ही कारवाईची काही गरज नाही, फायली बंद करण्यात येत आहेत किंवा त्या आरोपामध्ये तथ्य नाहीत वगैरे वगैरे वगैरे.
ज्यावेळी ही बातमी प्रसिद्ध झाली काल परवा, तेव्हा माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी याच्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं की असं कसं झालं म्हणून. पण हेच आश्चर्य त्यांच्या सरकारने जेव्हा हा निर्णय घेतलेला होता 9 प्रकरणाचा, त्यावेळी विरोधी पक्षांनी त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले होते. जे विरोधी पक्ष आहेत तेव्हा होते ते आता सत्तेत गेलेले आहेत आणि आता फडणवीस म्हणतात की मला याचं आश्चर्य वाटते. 5 वर्ष तुम्ही काय केलं याच्याबद्दल? 5 वर्ष तुम्ही कुठली चौकशी केली यासंबंधी? विजय पांढरे ज्या अभियंत्यांनी यासंबंधी प्रकरण बाहेर काढून खूप माहिती बाहेर काढली होती, व्यक्तिगत रिस्क घेऊन त्यांनी आरोप केलेले होते, त्या पांढरे यांना वेडा ठरवण्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची मजल गेलेली होती. अशा पांढरे यांना पाठिंबा तेव्हा भाजपचे नेते देत होते. त्यांना सांगत होते की जेवढे तुम्हाला आरोप करता येईल तेवढे करा, आणि त्यानंतर प्रत्यक्ष फडणवीस सरकारने यासंबंधी काही केलं नाही. पुन्हा ते त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत. म्हणजे हे लोक किती ढोंगी आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. ज्या पवारांना यांनी भ्रष्टवादी ठरवलं त्यांनाच दिल्लीत पवार जेव्हा भेटीला गेले त्या पवारांनी सांगितले की त्यांना आपल्याबरोबर येण्याची, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सामील होण्याची, आणि त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारमध्ये सामील होण्याची एक ऑफर मोदींनी दिली होती. ज्यावेळी पवार मोदीजींना भेटले तेव्हा त्यांनी बाहेरून सांगितलं पत्रकारांना की अवकाळी पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे तेवढ्यापुरतीच आमची चर्चा झाली, राजकारणाची चर्चा झाली नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एका चॅनलला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं की मोदींनी त्या भेटीतच त्यांना ऑफर दिली होती. मला तुम्ही सांगा की जो पक्ष हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे, विरोधात लढतो आहे, महाराष्ट्रातला एक प्रमुख राजकीय पक्ष आहे की ज्याची आता ताकद वाढली आहे 2019च्या विधानसभा निवडणुकीत, आणि ती केवळ आणि केवळ पवारांच्या कर्तृत्वामुळे वाढलेली आहे. त्यांनी मोदी सरकार असेल किंवा फडणवीस सरकारच्या विरुद्ध कठोर टीका केली होती. त्यांना ही ऑफर देण्याचं धाडस मोदींनी केलं कसं आणि का केलं? अशी ऑफर एखाद्या कम्युनिस्ट नेत्याला किंवा कम्युनिस्ट पक्षाला दिली असती, काँग्रेस पक्षाला दिली असती, सोनिया गांधींनी सांगितलं असतं की तुम्ही भाजपच्या बरोबर या. कुठल्या आधारावरती अशी ऑफर दिली असेल याचा आपण विचार केला तर लक्षात येतं की राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या 5 वर्षामध्ये, म्हणजे निवडणुकींचा काळ सोडा, त्याच्या अगोदरच्या 5 वर्षामध्ये ज्या खंबीरपणे, ज्या कठोर पद्धतीने फडणवीस सरकारला घेरायला पाहिजे होतं तसं घेरलं नाही. आणि याचं कारण म्हणजे छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, अजितदादा असतील, यासारख्या नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते आणि त्याबद्दल कारवाई केली जाऊ नये म्हणून त्यांना टोकाची भूमिका घेता येत नव्हती, आक्रमक भूमिका घेता येत नव्हती. आणि लोक सांगत होते की विरोधी स्पेस तुम्ही आहे आणि तुम्ही ती व्यापत नाही आहात, आणि म्हणून शिवसेना सत्तेत जाऊन विरोध करते, तुमच्यापेक्षा त्यांचा विरोध अधिक प्रभावी असं लोक सांगत होते. पण याचं कारण आक्रमकता का नव्हती? याचं कारण स्पष्ट आहे की ही मंडळी, मुख्यतः राष्ट्रवादी काँग्रेस ही सातत्याने सत्तेत राहिल्यामुळे आणि शिवाय भ्रष्टाचाराचा कलंक लागल्यामुळे, त्यासंबंधीच्या आरोपांची टांगती तलवार डोक्यावर असल्यामुळे ते कधीही तलवारी घेऊन बाहेरच पडले नाहीत लढायला. ते सतत सावध राहिले. थोडेसे आरोप करायचे, पुन्हा मागे यायचं. अशामुळेच पवारांना मोदीजींनी जी ऑफर केली तेव्हा पवारांनी स्पष्टपणे ज्या पद्धतीने सांगायला पाहिजे होतं, कोणी ही ऑफर मला देण्याचं धाडस तुम्ही करताच कसं? अशी ऑफर मी कशी स्वीकारेन? तुम्हाला वाटलंच कसं असं? मला आठवते की एकेकाळी अनेक 2-3 दशकांपूर्वी भाऊराव देवरस यांनी सांगितलं होतं की संघ आणि काँग्रेसने एकत्र यावं म्हणून. त्यावरती बरीच टीका झाली, त्यांचा उपहास करण्यात आला याबद्दल, अशी सूचना त्यांनी केली होती त्यावेळी. पण काँग्रेसची भूमिका जर बघितली आपण तर काँग्रेसची भूमिका सातत्यपूर्ण आहे. कुठल्याही प्रकारे भाजपच्या विरुद्ध, भाजपबाबत त्यांनी तडजोडीची भूमिका घेतली नाही. आणि पवारांच्या मुलाखतीत दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो मला सांगायचा आहे तो असा की अजितदादांच्या बद्दल जेव्हा प्रश्न विचारण्यात आले त्यांना,
तेव्हा त्यांनी सांगितलं की ते गेले, तेव्हा त्यांनी मला विचारलं होतं एवढंच, मला काही सांगितलेलं नव्हतं. पहाटे मला सुप्रिया सुळेनीच, माझ्या मुलीनीच उठवलं आणि ही बातमी टी व्हीवर लागल्याचं सांगितलं. त्याचा पत्ता मला नव्हता, पण त्यापूर्वी फडणवीसांचा मला फोन येतोय, निरोप येतोय भेटण्यासाठी. तेव्हा मी त्यांना सांगितलं की भेटायला काही हरकत नाही, राजकारणामध्ये भेटायला काही हरकत नसते. ज्यावेळी सरकार कोणाचं स्थापन व्हायचं, सत्तेची समीकरणं सुरू होती, शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर निवडणुकीनंतर जायला तयार नव्हती, अशावेळी फडणवीसांना भेटायचं कारण काय होतं? अजितदादांना, पवारांच्या मनात हा प्रश्न आला नाही? का भेटताय तुम्ही त्यांना आत्ता? याच्यामुळे शंकेला वाव येत नाही? पवार म्हणतात की संवाद ठेवायला पाहिजे, डायलॉग ठेवायला पाहिजे, कुठल्या वेळी पण. तेव्हा याबाबत पवारांची जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे. आणि आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, फडणवीस आणि अजितदादा यांचं सरकार आलं, त्या दिवशी त्यांनी असा त्यांच्या वर्तुळातून असा गौप्यस्फोट झाला होता. ज्यावेळी मी एका चॅनलवरती चर्चेमध्ये उपस्थित होतो, त्यांनी सांगितलं की मी राष्ट्रवादीचंच आहे, मी पक्ष सोडून गेलो नाही, उलट माझा पक्ष माझ्याबरोबर आहे आणि मी हे सगळं सांगून सवरून केलेलं आहे, असं अजितदादांनी सांगितलं होतं. मग अजितदादा त्यावेळी खरं बोलत होते का आता पवार सांगतायत मला काय माहिती नाही आहे, काय सांगायचं काय? कारण पवारांनी सांगितलं होतं की मोदींबरोबर माझी राजकीय चर्चा झाली नाही, असं अगोदर सांगितलं. काही दिवसांनी त्यांनी सांगितलं की राजकीय चर्चा झाली. त्यामुळे विश्वास कोणावरती ठेवायचा? अशी परिस्थिती असताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आज जी आता बातमी प्रसिद्ध झाली की अजितदादांना क्लीन चिट देण्यात येत आहे. फडणवीस सरकार हे सगळ्या मंत्र्यांना एकापाठोपाठ एक क्लीन चिट देत होतं आणि हे खरंच होतं. त्याबद्दल त्यांच्यावरती रास्त टीका झाली, राष्ट्रवादीने केली, ती काँग्रेसने केली, ती बरोबर थोडीशी टीका. पण मग तुम्ही आता क्लीन चिट देता आहात त्याचं काय? मग याला उत्तर असं दिलं जाईल की ही जी क्लीन चिट दिली जाते त्यावेळी मग ही जी प्रक्रिया सुरू झाली की ACBने सांगितलं की त्यात काही तथ्य नाही आहे अजितदादांवरच्या आरोपांमध्ये. जे गेल्या वर्षी त्यांनी आरोप केले ते वेगळे, त्यानंतर त्यांनी पूर्णपणे आपली भूमिका बदलून सांगितलं की आता अजितदादांचा याच्यामध्ये काही हात नाही. आधी कायद्याप्रमाणे 2 कलमं सांगण्यात आली होती की त्याच्यामध्ये मंत्र्यांवरती आणि सचिवांवरती निर्णय प्रक्रियेची जबाबदारी येते. मी जसं मंत्री एखाद्या निर्णयाचं श्रेय घेतो तसंच तो निर्णय घेतल्याच्याबद्दल जर काही टीका झाली, काही आरोप झाले तर त्याची जबाबदारी मंत्र्यावर येते, असा कायदा आहे असं सांगण्यात येत होतं. आता सांगण्यात येतं आहे, जो ACBनेच युक्तिवाद केलेला आहे की त्याच्यामध्ये सचिवांनी असेल किंवा अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना काही बाबी त्यांचं लक्ष वेधलं पाहिजे, तर मंत्री त्यासंबंधी जबाबदार असेल, त्यांनी ते लक्षात घेऊन निर्णय घेतला असेल. त्यांना जर सांगितलंच नसेल तर काय? अशा प्रकारे असा युक्तिवाद केला जातोय. किंवा दुसरा मुद्दा आहे तो मोबिलायझेशन ॲडव्हान्सचा, की अशा रकमा ठेकेदारांना देण्यात आल्या आणि याबाबत अजितदादांनी सांगितलं होतं असं सांगण्यात येत आहे. आता असं या संबंधित बातमीत खुलासा करण्यात आलेला आहे की हा मोबिलायझेशन ॲडव्हान्स जो दिला होता तो सगळ्या रकमा परत मिळालेल्या आहेत, त्यामुळे तो प्रश्नच नाही. त्यामुळे अजितदादांवरती जे आरोप झाले ते खोटे आहेत असा स्पष्ट पवित्रा हा ACBने घेतलेला आहे. ज्या ACBला स्वतंत्र अस्तित्व नाही आहे, जे सरकार सत्तेवर असतं ते सांगतं तेच ACBला करायला लागतं. अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या वेळी सुद्धा ही मागणी झाली होती की ACB जी आहे, म्हणजे भ्रष्टाचार विरोधी यंत्रणा, भ्रष्टाचाराचा तपास लावणारी यंत्रणा ही अलिप्त असली पाहिजे. त्यातूनच लोकपालाची भूमिका आली होती, लोकपालाची मागणी आली होती की ज्याच्यामध्ये सरकारचं कुठलंही नियंत्रण असू नये किंवा CBIवरती नियंत्रण असू नये. अशी जर ACB असेल की जी गेल्या वर्षी एक म्हणते आणि यावर्षी एक म्हणते, सरकार बदललं की त्याची भूमिका बदलते, त्या यंत्रणेला अर्थ काय? मग ACBचा पूर्णपणे राजकीय कारणांसाठी वापर केला जातो आहे, ही गंभीर बाब आहे आणि याच्यामध्ये दुरुस्ती केली जाणार की नाही? त्यामध्ये सिंचन घोटाळ्याच्यामध्ये 70,000 कोटी हा आरोप खोटाच होता, तो आकडा खरा नव्हता.
पण सिंचनामध्ये अनियमितता, सिंचनासंबंधी कंत्राटं देताना, ठेकेदारांवरती मेहरनजर करताना काही बाबी पुढे आलेल्या होत्या. काही गैरप्रकार झाले असल्याचा संशय सिद्ध काही झालेला नाही आहे. अंजली दामाने यांनी याच्यावरती खूप काम केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की यासंबंधी बँकेमध्ये ज्या रकमा जमा झाल्या, ती मनी ट्रेल म्हणतो आपण, पैशाचा प्रवास कसा झाला, त्यासाठी बँकांची जी खाती आहेत ती तपासली पाहिजेत. ती तपासली गेली नाहीत. अजून अनेक प्रकरणं आहेत त्या सिंचन घोटाळ्यामध्ये, 300च्या वर प्रकरणं आहेत. त्याच्यापैकी खूप कमी प्रकरणामध्ये तपास झालेला आहे. त्यापैकी खूप कमी प्रकरणामध्ये आरोप ठेवण्यात आलेले आहेत, FIR झालेला आहे. पण अनेक प्रकरणाबाबत काही एक झालं नाही आहे. परंतु त्यापूर्वीच जर क्लीन चिट दिली जात असेल तर ही संतापजनक गोष्ट आहे, ही लोकविरोधी गोष्ट आहे आणि हे ठामपणे सांगितलं पाहिजे. मग सरकार कोणाचंही असो, भारतीय जनता पक्षाचं असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, कोणाचंही असो किंवा संयुक्त असो, लोकांचा पैसा याच्यामध्ये गेलेला आहे. कसा की हा जो पैसा आहे हा जर याच्यामधनं ठेकेदारांची धन झाली असेल, काही राजकीय पुढाऱ्यांची धन झाली असेल, तर याच्यामध्ये लोकांचं नुकसान झालं आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावाने उठता बसता गळे काढले जातात ते काढण्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि त्यांचे आता मित्रपक्ष म्हणजे शिवसेना आणि काँग्रेस असेल, हे सगळेजण शेतकऱ्यांच्या नावाने गळे काढतात. तर सिंचनाच्या बाबतीत शेतकऱ्यांशी द्रोह झाला आहे की नाही हे त्यांनी सांगितलं पाहिजे आणि जर झाला असेल तर त्याबद्दल कारवाई केली पाहिजे. ही कारवाई थांबते याचा अर्थ काय? जर तुम्ही काहीच केलं नसेल, काही दोष नसेल तर चौकशी करा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ देत ना. जर निर्दोष असतील अजितदादा तर त्यांचा सत्कार करा, त्यांना पुरस्कार द्या, पण तोपर्यंत त्यांना क्लीन चिट देता कशी तुम्ही? आणि याच्याबद्दल भ्रष्टाचाराबद्दल, कथित भ्रष्टाचाराबद्दल किंवा गैरव्यवहाराबद्दल जो झाला आहे असं म्हणत नाही, झाला असल्याचा संशय आहे. सिंचनाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम झाल्याने हे माधव चितळे समितीने सांगितलेले आहे, अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे, या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी सांगितलेलं आहे. त्यांना काही अक्कल नाही, ते उगाच आरोप करत आहेत. आणि जर आरोप खोटे असतील तर कोर्टात सिद्ध होऊ दे ना. पण तोपर्यंत अशा प्रकारची भूमिका घेणं हे आश्चर्यकारक आहे. आणि शरद पवारांनी या संदर्भामध्ये कधीही सिंचन घोटाळ्याच्या भ्रष्टाचाराबद्दल की याची चौकशी झाली पाहिजे, असेल ते होईल, चौकशीमध्ये सामोरे येईल, यासंबंधी ठोस भूमिका कधीच घेतली नाही. हे मला मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. त्याच्यामध्ये पवारांच्या पक्षाचे नेते त्यामध्ये इन्व्हॉल्व होते. जे काही झालं असेल त्यावरती त्यांच्यावरती आरोप झाले होते. पण पवारांसारख्या नेत्यांनी याबद्दल स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे. त्यांच्याकडनं ते अपेक्षा आहे, कारण ते महाराष्ट्राचेच नाही तर देशातले एक मोठे नेते आहेत. खुद्द पवारांवर जेव्हा आरोप झाले, जे निराधार होते हे सिद्ध झालं, त्यानंतर त्यांच्यावरती आरोप करायचं थांबलं. ईडीच्या वेळी पवार सामोरे गेले आरोपांना. अजितदादा मात्र तसे नाही आहेत. आणि अजितदादांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे शेतीचं पाणी जे आहे ते उद्योगांना देण्याचं पाप त्यांच्या काळात ते मंत्री असताना झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या बद्दल आम्हाला किती आस्था आहे, आम्हाला किती प्रेम आहे. भाजप कसं शहरी आणि आम्ही कसे शेतकरीवादी आहोत, शेतकऱ्यांचे प्रेमी आहोत असं सांगितलं जातं. त्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्याच काळामध्ये शेतीचं पाणी उद्योगांना वळवण्यात आलं असल्याचं उघड झालं होतं, त्यावरती टीका झाली. हे अजितदादांच्या काळात झालं. तेव्हा त्यांनी नाकाने कांदे सोडण्याचं काही कारण नाही. अजितदादांबद्दल ज्यावेळी पवारांना विचारण्यात आलं की आता अजितदादांचं भवितव्य काय, थोडक्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की जेव्हा अजितदादांचं बंड झालं ते मी मोडून काढलं. ठीक आहे, बंड मोडलं, पवारांनी चांगलं केलं. त्यानंतर अजितदादा पक्षामध्ये आले. ते म्हणतात मी पक्षात होतोच, मी कधी बाहेरच गेलेलो नव्हतो. पण अजितदादांसारखं कृत्य पवार फॅमिलीच्या बाहेरच्या एखाद्या नेत्याने केलं असतं तर त्याला क्षमा केली गेली असती. पवार आता अजूनही सांगत होते मुलाखतीमध्ये की अनेक आमदारांची ते कामं करतात,
त्यामुळे आमदारांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. म्हणजे अजूनही अजितदादांवरतीच्या एकूण चुकांवरती पांघरून घालण्याची भूमिका त्याच्या. जे अजितदादा उपमुख्यमंत्री बनल्यानंतर सांगत होते, प्रत्येक आमदाराला 10-12 आमदारांना त्यांनी फोन केला. ते आमदार त्यांच्याकडे 11 आमदार आले, त्यापैकी पुन्हा बहुसंख्य आमदार हे पुन्हा पवारांकडे किंवा राष्ट्रवादीकडे परत आले. पण त्यावेळी अजितदादा असं सांगत होते की या पक्षामध्ये माझं चालतं, माझंच चालणार आहे यापुढे, तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर या. असं अजितदादांना तेव्हा उपमुख्यमंत्रीपद मिळालं, जे कदाचित त्यांनी बंड केलं नसतं तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना त्यांच्या सरकारमध्ये मिळालंच असतं, तरीसुद्धा त्यांनी बंड केलं. आणि पुन्हा आल्यानंतर पुन्हा त्यांना तेच पद हवं असेल, उपमुख्यमंत्रीपद, किंवा त्यांना महत्त्वाची खाती हवी असतील, तर या माणसाला पक्षाबद्दल काही प्रेम आहे का फक्त स्वतःबद्दल प्रेम आहे? का स्वतःची आणि स्वतःचे अनुयायी वाढवायचे आणि आपल्याला मनासारखं हवं ते करून घ्यायचं आपलं आणि पुन्हा त्याचं समर्थन करायचं? आता ते विधानसभेमध्ये फडणवीस सरकारवरती फडणवीसांवर टीका करू शकतील किंवा गेल्या 5 वर्षामध्ये काय झालं त्याच्याबद्दल काही बोलू शकतील, कारण तेच फडणवीसांबरोबर सरकार स्थापन करत होते. 3.5 दिवस त्यांचं सरकार जे काही होतं सुरू होतं, त्यांना त्याच्याबद्दल बोलण्याचा काही नैतिक अधिकार नाही, बोलण्याची ताकद तरी असेल का त्यांच्याकडे? मंत्री झाल्यानंतर ते काय बोलणार आहेत, कशा पद्धतीने बोलणार आहेत, कुठल्या प्रकारची कामं करणार आहेत? अजितदादा तडफदार आहेत, झटकन निर्णय घेतात, सकाळी 7 पासून कामं करतात वगैरे, सगळं ठीक आहे. पण जोपर्यंत त्यांच्यावरील आरोपांचं किटाळ दूर होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिपदी आणण्याचीच गरज नाही. उपमुख्यमंत्रीपद तर सोडूनच द्या. केवळ पवारांच्या घराण्यातले आहेत म्हणून त्यांच्या किती चुकांवरती पांघरून घालायचं? हे जर इतर मंत्र्यांनी इतर नेत्यांनी केलं असतं कुठल्याही, तर त्यांना शरद पवारांनी त्यांच्या चुका पोटात घेतल्या असत्या, सहन केल्या असत्या. मग हा न्याय का असा? हा पक्षपात का? हे झुकतं माप का दिलं जाते? एकेकाळी मोरारजी देसाई यांनी सुद्धा आपल्या मुलाच्या म्हणजे कांती देसाईच्या काही चुका पोटात घेतल्या होत्या, तेव्हा मधुलिमाईंनी आवाज उठवला होता, काका मला वाचवा म्हणून. पुतण्याने कितीही आक्रोश केला तरी त्याच्या चुका असतील, समजा झाल्या असतील, तर त्यांना क्षमा करता कामा नये. पवारांकडून हा रामशास्त्री बाणा अपेक्षित आहे. त्यांच्या मुलाखतीमधून तो दिसला नाही. भारतीय जनता पक्षाबद्दल किंवा मोदी, विशेषतः मोदींबद्दल ते फारसे आक्रमकही दिसले नाहीत त्यांच्या मुलाखतीमध्ये. मी ज्या पद्धतीने मोदी पंतप्रधान आहेत त्यांच्याशी जमून घ्यायचं आणि अमित शहांना टार्गेट करायचं, अशी जी व्यूहरचना आहे ती शिवसेनेची आहे, ती शरद पवारांची सुद्धा आहे. आज महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं सरकार अस्तित्वात आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सामनाने शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी अजितदादांच्या कथित भ्रष्टाचाराबद्दल वारंवार टीका केलेली आहे, आवाज उठवलेला आहे. आज शिवसेनेच्याच एक प्रवक्त्या म्हणतात की ढीगभर पुरावे होते जर अजितदादांबद्दल किंवा तटकरेंबद्दल, तर 5 वर्षामध्ये कारवाई का केली नाही? ही कारवाई झाली नाही तेव्हा शिवसेना काय करत होती? शिवसेना सत्तेमध्ये होती, फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून अनेक मंत्री बसलेले होते, सत्तेची फळं चाखत होते. ते त्यांनी का आवाज उठवला नाही? त्यांनी एखादा तरी मोर्चा काढला यासंबंधी कारवाई झाली ना म्हणून? अजितदादांवरती आता समजा अजितदादांवरती कारवाई झाली नाही यापुढे, आता ही जी काही क्लीन चिट देण्यात येते आहे ती देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं सरकार जे होतं त्या काळातच, म्हणजे त्यांनी राजीनामा दिला फडणवीसांनी आणि नवीन सरकार येण्याच्या दरम्यानच्या काळामध्ये ACBने हा निर्णय घेतलेला आहे. पण त्याची प्रक्रिया अगोदरच सुरू झाली होती, म्हणजे फडणवीसांच्या काळामध्ये किंवा भाजपचं, म्हणजे केवळ भाजप आणि शिवसेनेचं जे सरकार होतं
त्या काळापासूनच ही प्रक्रिया चालू झाली असू शकते. पण जर हा निर्णय क्लीन चिट देण्याचा हा ठाकरे सरकार येण्यापूर्वी जर निर्णय घेतला असेल ACBने, तर हे सरकार आल्यानंतर त्यांनी अनेक निर्णय फिरवलेले आहेत ना. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचे अनेक निर्णय थांबवलेले आहेत, त्याचा पुनर्विचार सुरू केलेला आहे. मग या निर्णयाबाबत जर क्लीन चिट ही फडणवीस अजितदादा सरकारने दिली होती, तर तो निर्णय थांबवण्याचा अधिकार हा उद्धव ठाकरे यांना आहे. पण ते तसं करू शकणार नाही, कारण राष्ट्रवादीचा पाठिंबा त्यांना हवा आहे. अशा वेळी लोकांच्या बाजूने जे माणसं उभी राहतात आणि ज्यांनी उभं राहायला पाहिजे, आमच्यासारख्यांची भूमिका असते ती लोकांचे प्रश्न मांडण्याची. मी असं म्हणेन यासंबंधी की यासंबंधी चौकशी झालीच पाहिजे आणि याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलन केलं पाहिजे. चौकशी कुठल्याही प्रकारे थांबता कामा नये, कारण जर ACBने असेल किंवा SIT असेल, पोलीस असतील, ज्या यंत्रणांनी पुरावे दिले नाहीत, सादर केले नाहीत, तर कुठल्याही प्रकारे शिक्षा होऊ शकत नाहीत. कारण कोर्टाला पुरावे लागतात. त्या पुरावे देण्यासाठी अगोदर तपास सुरू व्हायला लागतो. तो तपास थांबला, फायली बंद झाल्या, तर यासंबंधी काही एक होणार नाही आणि पूर्वी जशा गोष्टी झाल्या तशाच होत राहतील. जे अजितदादा फडणवीस सरकारला क्लीन चिटवादी सरकार म्हणून त्यांच्यावरती टीका करत होते, त्या अजितदादांनाच क्लीन चिट ते स्वतः सत्तेत फडणवीसांबरोबर असताना देण्यात आली आणि त्याबद्दल आज कोणीही आवाज उठवत नाही आहे. अंजली दामाने यांच्यासारख्या काही सामाजिक कार्यकर्ते असतील, काही सामाजिक संघटना असतील, किंवा जी संघटना विदर्भामध्ये विदर्भ जलसिंचन महामंडळाच्या संदर्भामधल्या जे काही गोसीखुर्द वगैरे प्रकल्पांबाबत जे आरोप झालेले आहेत त्यासंबंधी जो जनमंच आहे, जी सामाजिक संस्था आहे, ती मात्र नेकीने काम करते, पुरावे गोळा करते. त्यांची मागणी की हे प्रकरण CBIकडे सोपवलं पाहिजे. योग्य मागणी आहे, पण CBI तरी कुठल्याही हस्तक्षेपापासून मुक्त नाही आहे. CBIवरती केंद्र सरकारचं दडपण आहे आणि या प्रकरणाबाबत आपण जर बघितलं तर हे मोदी आणि पवार यांचे संबंध चांगले आहेत. संबंध कुठल्याही प्रकारे त्यांच्या संबंधामध्ये तणाव नाही आहे. तेव्हा CBI सुद्धा हे या प्रकरणाचा चिकाटीने नेकीने मागोवा घेईल याची काही खात्री अजिबातच वाटत नाही. एखादं प्रकरण CBIकडे सोपवलं म्हणजे त्याचा निपटारा झाला असं अजिबात नाही, आरोपींना शिक्षा झाली असं अजिबातच होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य माणसं यांचं काही ऐकलं जात नाही, यांचा आवाज ऐकणारी पक्ष नाही. कारण कुठलाही पक्ष कोणाबरोबर कधीही जाऊ शकतो सत्तेमध्ये आणि सोयीस्कर निर्णय घेऊ शकतो, हे दिसून आले गेल्या 5-7 वर्षामध्ये. आणि म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की राज्यकर्ता पक्ष कुठलाही असो, मागच्या पावलावरूनच पुढची पावलं पडतायत. इतिहास बदलत नाही. जे होत होतं तेच पुन्हा सुरू आहे सगळं. हे कुठेतरी बंद होईल अशी अपेक्षा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सगळेजण राज्य करतात. रामाच्या नावाने तुम्ही राज्य करता, सत्य बोला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं होतं भाजपला, फडणवीसांना म्हटलं होतं. सिंचन घोटाळ्याबद्दल सुद्धा सत्य बोलावं, सत्याचा शोध घ्यावा अशी मागणी करावीशी वाटते. आणि याबाबत उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे. ते घेतील अशी मला कुठल्याही प्रकारे खात्री वाटत नाही, कारण राजकीय समीकरण असं झालेलं आहे की ते ठाम भूमिका त्यासंबंधी घेऊ शकणार नाहीत. पण त्यांनी घेतली पाहिजे आणि नाही घेतली तर त्यासंबंधी आवाज सर्वसामान्य लोकांनी उठवत राहिला पाहिजे वेगवेगळ्या माध्यमातून. आणि याचा पाठपुरावा करून जे काही सत्य आहे ते शोधून काढलं पाहिजे. आणि जर त्याच्यामध्ये चुका झाल्या असतील, मग ते बडे नेते असतील किंवा अधिकारी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. एवढंच मी म्हणतो. आज इथेच थांबतो.